खेतवाडी 12वी क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी 36 फुटांच्या देवीची स्थापना केली आहे। ही मूर्ती खेतवाडीची आई म्हणून देखील ओळखली जाते। नमस्कार, मी सनी राजपुरे, मंडळाचा एक साधा कार्यकर्ता। आमचं यावर्षी 42वं वर्ष आहे नवरात्र उत्सवाचं। आमच्या मंडळाचं नाव खेतवाडी 12वी क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळ आणि आमचं नाव हे खेतवाडीची आई खूप आता रिसेंटली 2-3 वर्षापासून खूप प्रसिद्ध झालेलं आहे। यावर्षीचा आमचा अवतार आहे दुर्गामाता अवतार। हा दुर्गामाता अवतार आम्ही लोकांनी स्पेशली जो भ्रष्टाचार वाढला आहे मीन्स महिलांविषयी जो रोजच्या म्हणजे दिवसांदिवस जो वाढत चालला आहे त्यानुसार आम्ही लोकांनी ही थीम पकडून दुर्गामाता अवतार महिषासूरचा वध करताना असा हा आमचा थीम आहे 2024चा। मुळात आपली यावर्षीची थीम अशी होती की यंदा जो आपण आता बघितलं असेल तर गेले 2 ते 3 महिन्यापूर्वी जे बलात्कार प्रकरण जे बदलापूरचं झालं त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या अगोदरही झालं, तर त्याच्याकडे कुठेतरी सर्वसामान्य जनतेचं लक्ष केंद्रित व्हावं आणि त्यातून लोकांना एक त्यातून चांगला काहीतरी बोध घ्यावा। जसं यंग जनरेशन आहे जे आता सोशल मीडिया आहे त्याचा चांगलाही उपयोग आहे किंवा दुरुपयोग बी आहे, तर त्याचा कुठेतरी चुकीचा वापर होऊ नये आणि त्यामुळे कुठेतरी वाईट प्रवृत्तीला हे मिळू नये जास्त उत्तेजन। त्यासाठी देवीने स्वतः महिषासूर वर्धिनी म्हणून तिने जो काही तो हे घेतला आहे रूप घेतलं आहे, त्याच्याबरोबर आपण बघितलं असेल तर जे देवीचं वाहन आहे सिंह ते देखील त्या युद्धासाठी सज्ज झालेलं आहे, जेणेकरून आजच्या काळातला जो कलयुगातला जो राक्षस आहे तो पहिल्यासारखा महिषासूर राहिलेला नाही आहे। तो मानवी आपल्या सर्वसामान्य जनतेमधला मानवी रूपातला तो राक्षस आहे ज्याची विकृत बुद्धी त्याला ते चुकीचं विनाशकारी कृत्य करायला कारणीभूत ठरत आहे। तर तो कुठेतरी वे स्टॉप व्हावा आणि त्यातून लोकांपर्यंत जनसामान्यापर्यंत मेसेज जावा हेच आमच्या मंडळाचं उद्दिष्ट आहे। मग जर तुम्हाला देखील ही मूर्ती पाहायची असेल तर खेतवाडी 12वी क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळाला नक्की भेट द्या। निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई।